गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे गा। आज आपण पाहणार आहोत सत्य नक्की म्हणावं कुणाला। सत्य आहे ना, सत्याला एक वेळ त्रास दिला जाऊ शकतो, पण पराभूत कधी सत्य होतं का बरं? सत्याला पराभूत कधीच करता येत नाही। जेमतेम आता तुम्ही म्हणाल की मी आयुष्यामध्ये भरपूर सत्यवादी आहे, मला भरपूर लोक त्रास देतात, पण त्रास देऊन देऊन किती देतील बरं? तुम्ही कधीही आयुष्यामध्ये पराभूत होऊ शकत नाही। तुमचा मान सन्मान आहे ना, कधीही धुळीस मिळणार नाही। जे असत्य वागणारे आहेत ना, ते जेमतेम काही क्षणिक तुमच्यावर विजय मिळवतील, पण तो विजय कायमचा नसेल। आणि तुमचा झालेला विजय आहे ना, तो विजय आयुष्यभराचा असेल। तुमच्या विजयामध्ये सत्यता असेल, तुम्ही कधीच पराभूत होऊ शकणार नाही। म्हणजे काय बरं? म्हणजे या ब्लेडची धार टोकदार असते ना, पण झाड कापू शकत नाही। कुऱ्हाड मजबूत असते, पण केस कापू शकत नाही। म्हणून कधीही आहे ना, स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका। प्रत्येकाला स्वतःचा खासपणा असतोच ना। म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, तो तसं वागतोय म्हणून मी असं वागलो पाहिजे असा अजिबात अंगीकारू नका। आयुष्यामध्ये जर सत्यता असेल ना, तर दिवस तुमच्या चांगलेपणाचा नक्कीच येणार आहे। तुमच्या जीवनामध्ये तात्विक जरी भांडण असेल ना, तरी ते असू द्या, पण शत्रुत्व अजिबात कुणाशी ठेवू नका। म्हणजे काय बरं? म्हणजे खरं तर हे मतभेद आहेत ना, ते एकमेकांशी असू शकतात। प्रत्येकाच्या जीवनामध्ये मतभेद असतातच ना। तुम्ही कितीही चांगलं वागा, कितीही सत्य वागा, पण मतभेद नाराजीपणा नक्कीच असतो ना, ते नाकारता येऊ शकतं का बरं? अजिबात नाही। जरूर हे मतभेद असावेत, पण मनात कायम भेद ठेवू नका। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या आयुष्य एवढं सुंदर आहे ना, त्या आयुष्यामध्ये जेवढे तुम्ही रंग भराल ना, तेवढे ते रंगीबेरंगी आयुष्य निर्माण होईल। पण तुम्ही आयुष्यामध्ये मतभेदच निर्माण करत राहिले, भेदाभेदच तुम्ही करत राहिले, तर या आयुष्यामध्ये रंग भरायला वेळ मिळेल का बरं? मृत्यू जवळ येईल आणि आपल्याला आठवेल की या आयुष्यामध्ये रंगच कमी पडलेले आहेत, रंगच फिके झालेले आहेत, तेव्हा आपल्याकडे वेळ असेल का बरं? अजिबात नाही ना। म्हणून हा अहंकार आहे ना, हाच या सर्वांचं मूळ आहे। तो विनाकारण अजिबात बाळगू नका। शेवटी मृत्यू हे शाश्वत सत्य आहे ना, ते वास्तव आहे, त्याचं प्रत्येकाला स्मरण असावं। जोपर्यंत या मृत्यूचं स्मरण मनुष्याला होत नाही ना, तोपर्यंत मनुष्य भयभीत होत जातो। म्हणजे मृत्यू कोणाला हवा असतो का बरं? पण जो उपासनेमध्ये असतो, भक्ती मार्गामध्ये असतो, त्याला मृत्यूचं स्मरण नक्कीच असतं, पण भय असतं का बरं? अजिबात नाही। मृत्यूला आम्ही अजिबात घाबरत नाही, असं छाती ठोकपणे का सांगतो बरं? कारण आमच्या पाठीवर मागे पुढे उभा माझा भगवंत आहे, सद्गुरू आहेत ना। आपल्या समोर डोळ्यासमोर सद्गुरू दिसतात, मग मृत्यू आपल्याला जवळ तरी करेल का बरं? जरी मृत्यू जवळ आला ना, तरी मला न्यायला माझे सद्गुरू येतील, हे यम येणार आहे का बरं? अजिबात नाही। असं का होणार आहे? कारण मी 2 वेळची उपासना करतो, माझ्या जीवनामध्ये मी कर्म चांगले करतो, आईवडिलांची सेवा करतो,
बस बाकी माझ्या जीवनामध्ये काहीच नाही. म्हणजे आपण जन्माला आलोय ना, ते गेलेले दिवस मोजण्यासाठी आलोय का बरं? ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होऊन गेलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही विसरून जा, पण जे उरलेले दिवस आहेत ना, तो आनंद उपभोगा. कारण तो आनंद उपभोगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये चांगली कर्म करायला हवी. म्हणजे आपण किती आनंदात आहोत ना, त्यापेक्षा आपल्यामुळं किती जण आनंदित आहेत, किती जण आपल्या वैखरीमुळं आनंदीमध्ये आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण करतात, हे अगोदर आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एक हृदय घेऊन आलोय आणि जाताना असंख्य हृदय मी घेऊन जाणार आहे. असंख्य हृदयांच्या त्या हृदयामध्ये जागा करून मी जाणार आहे. म्हणजे आपला जरी मृत्यू झाला ना, तरी 4 चौघांमध्ये आपलं नाव निघणार आहे. असं मनुष्याचं आयुष्य असावं. पण हल्लीच्या काळामध्ये तसं राहिलं आहे का बरं? पण आपलं कर्म जर चांगले असतील ना, तर नक्कीच आपलं जीवन सुंदर आहे. म्हणजे आपलं जीवन खूप सुंदरच आहे ना, फक्त वाट दाखवणारा व्यवस्थित पाहिजे. आणि वाट लावणारा कोण, वाट दाखवणारा कोण, हे जर समजलं ना, तर मनुष्याचं आयुष्य सुंदरच आहे. आणि हे समजेल कुठे बरं? जेव्हा तू 2 वेळची उपासना करशील, जेव्हा तू रोज श्रवण करशील, तेव्हा समजेल ना. नाहीतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये वाट लावणारे कमी आहेत का बरं? पण मनुष्य मात्र स्वतःच्या अहंकारामुळे त्याच्या डोळ्यावर अंधकार आलेला आहे. जो असत्याला सत्य मानत आहे, सत्याला असत्य मानत आहे, मग त्याच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा होईल का बरं? नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पैसा येईल, पण त्या पैशामुळे मिळणारं सुख येईल का बरं? कधीच येणार नाही. म्हणजे आयुष्यामध्ये आहे ना, खऱ्या माणसाची परिचयाची सुरुवात कुठून होते बरं? जरी मनुष्याचा चेहरा चांगला दिसत असला तरी त्याची संपूर्ण ओळख कशामध्ये होत असते बरं? पहिली गोष्ट म्हणजे त्याची संपूर्ण ओळख होते त्याच्या वाणीनं. तो काय बोलतो, तो काय विचार करतो, कर्मानीच होते ना. म्हणून कोणी आपल्याला वाईट जरी म्हटलं ना, तर फारसं मनावर अजिबात घेऊ नका. कारण या जगात असं कुणीही नाही ज्याचे सगळे लोक चांगले म्हणतील. म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली आहे का, की आयुष्यामध्ये सर्वच सर्वांचेच आपण लाडके आहोत का? अजिबात नाही ना. म्हणजे या जीवनामध्ये कुणाच्या ना कुणाच्या आपण कधीच वाट्याला जरी गेलो नाही ना, तरी सुद्धा कुणाला तरी आपण आवडत नसणार आहोत, हे प्रत्येकानं लक्षात घ्यावं. पण त्याच्यासाठी आपला चांगलेपणा विसरून जायचा का बरं? अजिबात नाही ना. म्हणून भगवंताने आपल्याला हे सांगितलेलं आहे ना, तू माझी भक्ती केली नाहीस तरी चालेल, पण तुझ्या जीवनामध्ये आईवडिलांची सेवा कर, 2 वेळची उपासना कर, तुझ्या जीवनामध्ये चांगले कर्म कर, हीच भक्ती आहे ना. मग अहंकारामध्ये का जगतो बरं तू? या माणसाचा स्वतःचा आहे तरी काय? या जीवनामध्ये स्वतःला मी म्हणतो, मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळं काही होऊ शकत नाही. पण भगवंत म्हणत असतो, तुला जन्म दुसऱ्यांनी दिला, नाव दुसऱ्यांनी ठेवलं, शिक्षण दुसऱ्यानं दिलं, रोजगार दुसऱ्यानं दिला, इज्जत दुसऱ्यांनी दिली, आणि नव्हे तर मृत्यूनंतर स्मशानात सुद्धा दुसरे घेऊन जातात, संपत्तीची दुसरेच वाटून घेतात. मग हा अहंकार कसला आहे बरं? तुझ्या जीवनामध्ये तुझं काहीच नाही आहे, तरीही तुझं मी काय आहे बरं? तुझा हा अहंकार, लोभ, मत्सर आहे ना, तो एक दिवस मृत्यूनंतर पूर्ण चकणाचूर होणार आहे, नष्ट होणार आहे. तरीसुद्धा तुझ्या जीवनामध्ये ते का ठेवायचं आहे बरं? कधीतरी या गोष्टीचं लक्ष आहे ना, प्रत्येकाच्या मनामध्ये दिलं पाहिजे. पण मनुष्य या गोष्टीचा विचार करतो का? स्वतःच्या धुंदीमध्ये आयुष्य जगतो. मग समोर काहीही असू द्या, काटे असले तरी मला पैसा मिळाला पाहिजे, पण पैशाच्या व्यतिरिक्त जीवन आहे ना, हे मनुष्याला कधी कळतं बरं? जेव्हा मनुष्याचा मृत्यू जवळ येतो
हातपायी चालते डुलते नसतात, तेव्हा लक्षात येतं की मी भक्ती करायला हवी होती, भक्ती करायला पाहिजेत होती. पण तेव्हा वेळ उरलेली असते का बरं? अजिबात नाही. म्हणून माणसाने भक्ती आहे ना जवानीमध्ये करायला हवी. जोपर्यंत या शरीरामध्ये पूर्ण आपले शरीर हलतं डुलतं आहे ना, आपल्या शरीरामध्ये प्राण आहे, तोपर्यंत भक्ती मार्गामध्ये आपलं सर्वस्व लावायला हवं. पण मनुष्य त्या वेळेमध्ये चांगली कर्म करतो का बरं? अजिबात करत नाही. मग पुन्हा प्रत्येक मानवाला त्याच्या कर्माचे परिणामसुद्धा भोगावे लागतात. आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये जे काही कर्म करतो ते त्या कर्मानुसार मृत्यूनंतर जन्मालाच येतो ना. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचे कर्म कराल त्या पद्धतीचा तुमचा जन्म होत असतो. म्हणजे काही कुत्रा म्हणून जन्माला येतो, काही मेंढ्या म्हणून जन्माला येतो, काही बकऱ्या म्हणून जन्माला येतो. म्हणजे या हिंदू धार्मिक ग्रंथानुसार या पृथ्वी तलावर राहणारे सर्व मानव आहेत ना, त्यांच्या कर्मानुसार मृत्यूनंतर वेगवेगळ्या प्रजातींमध्ये जन्माला येतात. त्यांच्या पापांचे परिणामसुद्धा भोगावे लागतात. म्हणजे जे मानव त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक पापे करतात ते अशा प्रजातींमध्ये जन्माला येतात ना, ज्यामध्ये त्यांचं दुःख इतर कोणालाही सांगू शकत नाही किंवा त्यांचं दुःख कोणालाही शेअरसुद्धा करू शकत नाही. हे मानव कोण असतात बरं? ज्यांनी भरपूर पापं केलेली असतात. म्हणजे मानवांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या कृत्य करू नयेत. अन्यथा तो कुत्रा म्हणून जन्माला येतो, त्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य इकडं तिकडं भटकावं लागतं. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा म्हटलेलं आहे ना, मानवांचं तर कोणतं पाप आहे ज्यामुळं प्रत्येक मानव पुढील जन्मामध्ये कुत्रा म्हणून जन्माला येतो? बघा, आपण एका सुंदर कथेद्वारे स्पष्ट करूया की नक्की कुत्रा म्हणून कोण जन्माला येतो. एकदा राधा भगवान श्रीकृष्णांना भेटायला जाते आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणते, प्रभू, आज मी तुम्हाला भेटायला येत असताना मी पाहिलं की एक कुत्रा अन्नाच्या शोधामध्ये इकडे तिकडे भटकत होता, पण एक माणूस तिथे जेवणसुद्धा करत होता. तेव्हा कुत्रा त्याच्या जवळ गेला आणि विचार करत होता की आता तो मलाही भाकरी खायला देईल. पण त्या माणसानं एकटंच अन्न खाल्लं आणि कुत्र्याला भाकरीचा तुकडासुद्धा दिला नाही. मग कुत्रा तिथून उपाशी निघून जातो. आणि प्रभू, हे पाहून माझ्या मनामध्ये दोन प्रश्न निर्माण होत आहेत आणि मला वाटतं की तुम्ही माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देऊन मला समाधानी करावं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसत राधेला म्हणाले, हे देवी, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ना ते तुम्ही मला नक्कीच सांगा. मग हे देवी, तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते निश्चिंत राहा. देवी राधा म्हणाली, प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की मानवांना कोणत्या पापामुळे कुत्र्याचा जन्म मिळतो आणि कोणती कृत्य आहेत ज्या मानवाने आयुष्यात कधीही करू नयेत, अन्यथा त्याला कुत्र्याचा जन्म मिळतो. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्यानं आपल्याला कोणतं पुण्य मिळतं बरं? मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी, मी तुला एक कथा सांगतो आणि ती कथा ऐकल्यानंतर तुला तुझ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. पण ती कथा तू पूर्णपणे ऐक आणि तू पूर्ण लोकांचं समाधान कर. बघा, कथा सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, एकदा भगवान श्रीराम त्यांच्या सभेमध्ये बसले असताना त्यांना कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आणि त्यांनी सभेत उपस्थित असलेल्या द्वारपाळाला कुत्र्याला तेथून हाकलून लावण्यास सांगितलं. द्वारपाळ कुत्र्याकडे गेला आणि त्याला हाकलून लावलं. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा भगवान श्रीराम पुन्हा सभेत बसले होते ना, तेव्हा कुत्रा आला आणि कुत्रा तिथेही बसला आणि भगवान श्रीराम सभेत बोलू लागतात. कुत्रा पुन्हा मोठ्याने रडू लागतो. यावेळी द्वारपाळ जवळ येतो
आणि त्याला हकलून सुद्धा लावतो. तिसऱ्या दिवशी भगवान राम सभेत बसले असताना कुत्रा परत तिथे येऊन बसतो. त्याचं जागेवर बसतो, मोठ्याने रडायला सुरुवात करतो. भगवान श्रीराम विचारतात, हा कुत्रा दररोज माझ्या दरबारात का येतो बरं आणि रडतो का बरं? कोणीही त्याला मारत नाही, तो रोज माझ्या दरबारात येतो आणि रडणं चालू करतो. यावर विचार केल्यानंतर भगवान राम द्वारपाळाला म्हणतात, कुत्र्याला माझ्या दरबारामध्ये आणा. द्वारपाळ कुत्र्याकडे जातो आणि तेथे म्हणतो, अरे कुत्रा, तू दररोज इथे का बसतोस बरं? दररोज तू रडतोस का बरं? भगवान रामानं तुला त्याच्या दरबारामध्ये बोलावलं आहे. कुत्रा उत्तर देतो, अरे ऋषी, मी कुत्रा आहे आणि मंदिरं, राजवाडे, स्वयंपाकघरं, गोशाळा यासारख्या पवित्र ठिकाणी कुत्र्यांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मला अपवित्र मानलं जातं आणि म्हणूनच मी भगवान रामाच्या दरबारामध्ये प्रवेश करू शकत नाही. तुम्ही जाऊन भगवान रामाला सांगा की जर त्यांना मला भेटायचं असेल ना तर त्यांनी येथे यावं, पण मी तिथे जाऊ शकत नाही. द्वारपाळ भगवान श्रीरामांकडे जातो आणि कुत्र्यानं सांगितलेल्या सर्व गोष्टी त्यांना सांगतो. मग भगवान श्रीराम कुत्र्याकडे येतात आणि म्हणतात, हे श्वान, तू माझ्या दरबारामध्ये रोज का येतोस बरं आणि रडतोस का बरं? माझा द्वारपाळ आहे तुला मारतो का बरं? मी काही चूक केली आहे का? कुत्रा म्हणाला, नाही प्रभू, तुम्ही काहीही चूक केली नाही आणि मी तुमच्या द्वारपाळानं मला मारलं सुद्धा नाही. मग भगवान राम म्हणाले, मग तू माझ्या दरबारामध्ये रोज का येतोस आणि रडतोस का बरं? कुत्रा म्हणाला, प्रभू, एका भिक्षूनं मला दगडानं मारलेलं आहे, ज्यामुळं माझा एक पाय तुटलेला आहे आणि आता मी नीट चालूही शकत नाही आणि मला खूप वेदना होत आहेत. म्हणूनच प्रभू, मी तुमच्या दरबारामध्ये येतो आणि रडतो. प्रभू, मी ऐकलं आहे की तुम्ही सर्वांशी न्याय करता, म्हणून प्रभू, माझाही न्याय करा आणि त्या भिक्षूला शिक्षा करा. कुत्र्याकडून हे ऐकून भगवान श्रीराम खूप दुःखी होतात आणि त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं की त्या भिक्षूला माझ्या दरबारामध्ये आणा, मी त्याला नक्कीच शिक्षा करेन. पण सैनिक जाऊन त्या भिक्षूला प्रभू श्रीरामांच्या दरबारामध्ये घेऊन येतात. मग भगवान श्रीराम भिक्षूला म्हणतात, कुत्रा जे म्हणतोय ते खरं आहे का? तुम्ही या कुत्र्याला शिक्षा केली आहे का? त्यानं त्याला दगडानं मारलं, ज्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. आता या कुत्र्याला प्रचंड वेदना होत आहेत आणि तो नीट चालू सुद्धा शकत नाही. त्यानं असा कोणता गुन्हा केला की तुम्ही त्याचा पाय तोडून टाकला, त्याला इतकी कठोर शिक्षा दिली आहे? भिक्षू म्हणाला, प्रभू, मी माझी पिशवी घेऊन भिक्षा मागण्यासाठी रस्त्यावर जात होतो, तेव्हा हा कुत्रा माझ्याकडे आला आणि त्याची शेपटी हलवू लागला. जेव्हा मी त्याला काहीही खायला दिलं नाही ना, तेव्हा त्यानं माझ्या भिक्षेला स्पर्श केला, ज्यामुळं रागाच्या भरात मी एक दगड उचलला आणि त्याला मारला. कारण तो दगड खूप मोठा होता, त्याचा पाय तुटला. भिक्षुकाकडून हे ऐकून भगवान श्रीराम भिक्षूवर खूप रागावले आणि भिक्षूला म्हणाले, हा कुत्रा एक अज्ञानी प्राणी आहे, त्यानं आपलं पोट भरण्यासाठी केलं, त्याला हे ज्ञान नाही की कोणाच्या अन्नाला हात लावू नये, म्हणूनच या कुत्र्यानं हे केलेलं आहे. पण तुम्ही भिक्षू आहात ना, तुम्हाला हे ज्ञान आहे की कोणताही जीव अशा प्रकारे मारणार नाही, तरीही तुम्ही या प्राण्याला मारलं. म्हणून कुत्र्याचा दोष अजिबात नाही ना, तर तुम्ही इतके ज्ञानी असल्यामुळं तुम्ही गुन्हा केलेला आहे. या कुत्र्यालाही मारलं, म्हणूनच तुला गुन्हेगार मानलं जाईल. मग भगवान श्रीराम कुत्र्याला म्हणाले की हा संन्याशी तुझा गुन्हेगार आहे आणि तू मला सांग या संन्याशाला काय शिक्षा द्यायची बरं? मग कुत्रा म्हणाला, प्रभू, या संन्याशाला एखाद्या शहराचा राजा बनवा. मग भगवान श्रीराम म्हणाले, ठीक आहे, त्याला एका शहराचा राजा बनवलं जाईल. मग त्या संन्याशाला सुंदर कपडे घालून
त्यानं त्याला घोड्यावर बसवलं आणि त्या संन्याशाला एका राजवाड्यामध्ये घेऊन गेला आणि तिथल्या एका शहराचा राजा बनवलं गेलं. मग जेव्हा तो संन्याशी राजा झाला ना, तेव्हा तो खूप आनंदित झाला. मनात विचार करू लागला की तो कुत्रा खरोखर वेडा आहे की त्याचा पाय मोडलेला आहे. मला शिक्षा करण्याऐवजी त्यानं मला या शहराचा राजा बनवलं. तेव्हा कोणालाही समजलं नाही की संन्याशाला शिक्षा करण्याऐवजी त्या कुत्र्यानं त्याला शहराचा राजा का बनवलं बरं. मग काही लोक या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी भगवान श्रीरामाकडे जातात. भगवान श्रीरामांना विचारू लागतात, प्रभू, या कुत्र्यानं शिक्षा करण्याऐवजी या संन्याशाला राजवाड्याचा राजा का बनवलं. तर त्या संन्याशीनं कुत्र्याचा पाय मोडला, मग त्या कुत्र्याला त्याची शिक्षा का द्यावी. लोकांकडून हे ऐकून भगवान श्रीराम म्हणाले की त्यानं असं का केलं, या प्रश्नाचं उत्तर फक्त तो कुत्रा देऊ शकतो. मग सर्वजण त्या कुत्र्याकडे जातात आणि त्या कुत्र्याला विचारू लागतात, तू त्या साधूशी असं का केलंस बरं. त्याला शिक्षा करण्याऐवजी तू त्याला एका शहराचा राजा का बनवलंस. जरी त्यानं तुझा एक पाय मोडला होता ना. कुत्रा हसला आणि त्याला म्हणाला, तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे ना की मी त्या साधूला शिक्षा करण्याऐवजी त्याला शहराचा राजा का बनवलं. तर नक्की ऐका, मी माझ्या मागील जन्मात एका शहराचा राजा होतो आणि मी गरिबांवर अत्याचार करायचो. माझ्या शहरातील सर्व लोक खूप गरीब होते. मी शेतात कष्ट करून पिकवलेल्या अन्नाचा अर्धा भाग घ्यायचो. जो कोणी मला त्याच्या अन्नाचा अर्धा भाग देत नव्हता त्याला माझे सैनिक मारहाण करायचे आणि मी त्यांच्या कष्टाचे पैसे हडप करायचो. मी माझ्या मागील जन्मामध्ये अनेक पापे केलेली होती, म्हणूनच मी या जन्मामध्ये कुत्रा म्हणून जन्मलो. आता मी माझ्या मागील जन्मात केलेल्या पापांचे परिणाम भोगत आहे. मी त्या साधूला राजा बनवला आहे जेणेकरून तो देखील त्याच्या पुढच्या जन्मामध्ये कुत्रा म्हणून जन्माला यावा आणि मग त्याला कळेल की कुत्र्याचं जीवन नक्की कसं असतं आणि स्वतःला खायला घालण्यासाठी त्याला काय करावं लागतं, किती लोकांना मारावं लागतं. मग कुत्र्याचं बोलणं ऐकल्यानंतर सर्वांना समजलं की कुत्र्यानं त्या संन्याशाला आपला राजा का बनवलं. मग कथा पुढे सांगताना बघा, तुमच्या लक्षात आहे का, ही कथा आहे ना. बघा, श्रीकृष्ण स्वारी देवी राधेला सांगत आहेत. आता मी तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देईल. तुमचा पहिला प्रश्न होता की अशी कोणती कर्म आहेत जी मानवानं आपल्या आयुष्यामध्ये अजिबात करू नयेत, अन्यथा तो कुत्र्यासारखा जन्माला येतो. म्हणून समजून घ्या की जो मनुष्य त्या राजाप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये खूप पाप करतो ना, तो कुत्र्यासारखा जन्माला येतो. आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्यानं आपल्याला कोणतं पुण्य मिळतं बरं. म्हणून समजून घ्या की जो मनुष्य कुत्र्याला भाकरी खाऊ घालतो ना, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये केलेल्या पापांपासून मुक्तता मिळते आणि त्याच्या आयुष्यात नकळत केलेली पापेसुद्धा नष्ट होतात. म्हणून प्रत्येक मानवानं कुत्र्यांना आणि भिकाऱ्यांना भाकरी खाऊ घालावी. मग देवी राधा म्हणते, प्रभू, पृथ्वीवर असे काही मानव आहेत जे दाराशी सुद्धा येतात, ते कुत्र्यांना मारतात आणि त्यांना हाकलून सुद्धा लावतात. कुत्र्यांना किंवा गायींना कधी भाकरी खाऊ घालत नाही, परंतु ते खूप पूजाविधी करतात. ते भक्ती मार्गामध्ये असतात. देव अशा लोकांची पूजा स्वीकारतो का बरं. भगवान श्रीकृष्ण हसत हसत राधेला म्हणाले, हेच ते लोक आहेत जे आपली पाप धुण्यासाठी गंगेवर सुद्धा जातात, परत येतात, ते पुन्हा पाप करतात. देवी राधा म्हणाली, प्रभू, गंगे स्नान केल्यानं पापे धुतली जात नाहीत का बरं. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, फक्त नकळत केलेली पापे आहेत ना, ती गंगेत धुतली जातात, पण जाणून व बुजून केलेली पापे गंगेत कधीच धुतली जात नाहीत. ज्यांचं मन स्वच्छ आहे ना, ज्यांच्या मनामध्ये कपट नाही, घाणेरडे विचार नाही, तेच लोक गंगे स्नान करून शुद्ध होतात.
जे कपटात रमतात आणि गंगेत इतरांच्या बहिणी आणि आई मुलींवर वाईट नजर टाकतात ना, त्यांना काहीही होत नाही. शेवटी असे लोक नष्टच होतात ना. आणि प्रत्येक मानवाला त्यांच्या कर्माचं फळ नक्कीच मिळतं. म्हणजे आयुष्यामध्ये जे कसे तुम्ही कर्म कराल ना, तसं हे कर्माचं चक्र आहे. कधी उलटं फिरेल हे कधीच सांगता येत नाही. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, कधीच वाईट कर्म करू नका. जसे तुम्ही कर्म कराल ना, त्या पद्धतीने तुम्हाला जन्माला यावं लागणार आहे. जर तुम्ही वाईट कर्म करत असाल तर त्या वाईटाप्रमाणे तुम्हाला जन्म मिळणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये सत्यानं वागा. सत्य आहे ना, एक वेळ तुम्हाला त्रास देऊ शकतं, पण पराभूत कधीच होऊ शकत नाही. तुमच्या जीवनाचं क्षणिक दुःख आहे ना, कधी कधी सत्यसुद्धा देतं. कारण आपण म्हणतो ना, मी एवढा सत्य वागतो तरीसुद्धा माझ्या वाट्याला दुःख येतं. पण घाबरून जाऊ नकोस. हा भगवंत आहे ना, जेव्हा जेव्हा सत्य वागत असलेल्या मनुष्याच्या जीवनात दुःख येऊन जाईल ना, तेव्हा त्यानं समजून घ्यावं की भगवंत आपली परीक्षा पाहत आहेत. उपासनेला पहिल्यांदा मान द्यावा. उपासना कधीच सोडू नका. श्रवणाला महत्त्व द्यावं, कर्मांना महत्त्व द्यावं. आयुष्यामध्ये आहे ना, सत्याला जरी त्रास झाला ना, तरी ते पराभूत अजिबात होऊ शकत नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलं ना, पांडवांना आयुष्यामध्ये किती त्रास सहन करावा लागला बरं. पण पांडव चुकीचे कधी वागले का बरं? कधीच वागले नाही. जेव्हा कुरुक्षेत्रावर कौरवांसारखे करोडो सैनिक होते, पण 5 पांडवांनी ते कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकलं ना, ते महाभारत जिंकलं. ते कशाच्या जोरावर जिंकलं बरं? ते जिंकलं ते सत्याच्या जोरावर, धर्माच्या जोरावर. पण त्यांच्यासोबत कोणीतरी असेलच ना. मागे पुढे माझा भगवंत होता, सद्गुरू होते ना. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जी कोणती गोष्ट झाली ती सद्गुरूंशिवाय त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कोणाला सांगितली का बरं? प्रत्येक गोष्ट श्रीकृष्ण स्वारींशिवाय त्यांनी केली नाही. आयुष्यामध्ये जे काही केलं ना, ते श्रीकृष्णांच्या मर्जीनं केलं. भले त्यांचीसुद्धा मर्जी असावी, पण श्रीकृष्णांना ते कधीच विसरले नाहीत. आणि तिकडे कौरवांमध्ये काय झालं बरं? ज्या भगवंताला जवळ करायचं होतं त्यांनी भगवंताला दूर केलं. मग तुमचा नाशच होईल ना. मग तुमच्याकडे कितीही संपत्ती असू द्या, कितीही गाडी बंगले असू द्या, पण तुमच्याकडे भगवंत रूपी ते ज्ञान प्रवाह नसेल, भगवंताचं नामस्मरण नसेल, तर तुमचा पराजय आहे ना, तो निश्चित ठरलेला आहे. म्हणून आयुष्यामध्ये नुसता पैसा असून महत्त्वाचा नाही, तर आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती आपण किती केली पाहिजे, आपण किती करतो, भगवंतानं दिलेलं कार्य आपण किती करतो, हे आपण कधी लक्षात ठेवतो का बरं? आपण फक्त आयुष्यामध्ये पैसा करून आयुष्य जगतो. एक दिवस मृत्यू होतो आणि भगवंताने दिलेलं जे कार्य आहे ना, ते सोपवलेलं कार्य आहे, ते आपण विसरून जातो. दान धर्म कधी करत नाही, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत नाही, आपलं तेच खरं मानतो, मीपणा कधी सोडत नाही. मग आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे पांडवांच्या मागे पुढे उभा श्रीकृष्ण स्वारी होते ना, त्याप्रमाणे आपल्या सुख दुःखामध्ये भगवंत राहणार आहे का बरं? का राहणार नाही बरं? कारण आपण ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही, आपण 2 वेळची उपासना करत नाही, आपण श्रवण करत नाही, आपले कर्म नीट होत नाही, आपण सर्व काही आपल्या मर्जीनं करतो, भगवंताचं नामस्मरण करत नाही. मग तुमच्या जीवनामध्ये हे तुमचं मन स्थिर राहील का? आणि ज्याचं मन स्थिर आहे ना, तो भगवंताचं ध्यानसुद्धा करेल, तो सर्व काही परिस्थिती मॅनेजसुद्धा करेल. म्हणजे या जीवनाचं मॅनेजमेंट आहे ना, ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. बघा, हे स्वराज्याची स्थापना त्यांनी केली ना,
पुढे किती संकट होती बरं, पण संकटांना कधीच डगमगले नाही, कारण आपल्या पुढे होता ना भगवंत उभा होता. सर्व साधू संतांना एकत्र आणावं, सर्व स्वराज्य उभं करावं, सर्व लहान थोरांसाठी कार्य करावं. आणि आजचे आपण मंत्री संत्री बघतो, त्यांच्याकडे बघून आपल्याला अपेक्षा तरी वाटते का बरं? अजिबात नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये थोडं खाल्लं तरी चालेल, पण ते खाणं आपल्याला झोप लागेल, आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल असं खाणं असावं. नाहीतर जीवनामध्ये तुम्ही भरपूर काही खात असाल, तुमच्या मर्जीप्रमाणे खात असाल, पण त्या खाण्यामध्ये तुमचा बेड पैशांनी भरलेला आहे, गुलाबाच्या फुलांनी भरलेला आहे, पण त्या बेडवर तुम्हाला झोप लागते का बरं? हे कधीतरी मनुष्यानं लक्षात घ्यायला हवं. का लागत नाही बरं? कारण ज्या पैशानं आपण खातो ना, ते पैसे पापाचे असतात. जे कमावतो ते पूर्ण धन पापाचं असतं. म्हणूनच सत्याच्या मार्गाने चाला. सत्य एक वेळेला तुम्हाला त्रास दिला जाऊ शकतो, पण पराभूत कधीच होणार नाही. तुमचा विजय निश्चित ठरलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.